हाय फ्रेंड्स, YCMOU युनिव्हर्सिटीचा TY BComचा हा नोव्हेंबर 2018चा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट इन इंडिया म्हणजेच भारतीय आर्थिक पर्यावरण कॉम 220 हा सब्जेक्ट आहे. त्याचा हा पेपर आहे. तर मी प्रश्न वाचून दाखवते तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, पर्यावरणाचे प्रकार स्पष्ट करा. एक्सप्लेन द टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. दुसरा, पर्यावरण व्यवस्थापनेच्या आवश्यकतेचा मागोवा घ्या. ट्रेस द नीड फॉर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. तिसरा, अर्थव्यवस्थेची विविध आर्थिक क्षेत्रे विशद करा. एक्सप्लेन द व्हेरियस इकॉनॉमिक सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. दुसरा प्रश्न आहे, आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व काय आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. पाचवा प्रश्न आहे, नैसर्गिक साधनसामुग्रीची विविध वैशिष्ट्ये विशद करा. डिस्क्राईब द डिफरंट फीचर्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातील साधनसामुग्रीच्या समस्या कोणत्या आहेत. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर रेझोल्युशन इन इंडिया. दुसरा, आर्थिक धारण क्षेत्र ठरविणारे घटक विशद करा. एक्सप्लेन द फॅक्टर्स डिटरमाइनिंग इकॉनॉमिक होल्डिंग. तिसरा प्रश्न आहे, भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे स्पष्ट करा. डिस्क्राईब द रिझन्स फॉर लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. चौथा, लघु उद्योगाच्या समस्या कोणत्या आहेत. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. पाचवा, 1956चा औद्योगिक धोरण ठरवा, थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन इन ब्रीफ इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 1956. क्वेश्चन नंबर 3मध्ये पुन्हा सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाचे प्रश्न कोणते आहेत. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ आयर्न अँड स्टील इंडस्ट्री इन इंडिया. दुसरा, भारतातील रस्त्यांचे वर्गीकरण सांगून स्पष्ट करा. स्टेट अँड एक्सप्लेन द क्लासिफिकेशन्स ऑफ रोड्स इन इंडिया. तिसरा, भारतीय पोस्ट सेवेवर टिप लिहा. राईट अ नोट ऑन इंडियन पोस्ट सर्व्हिस. चौथा, राष्ट्रीय दूरसंचार धोरण 1994ची महत्त्वाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. एक्सप्लेन द मेन फीचर्स ऑफ नॅशनल टेलिकम्युनिकेशन पॉलिसी ऑफ 1994. पाचवा, परकीय भांडवलाचे प्रकार कोणते आहेत. व्हॉट आर द टाईप्स ऑफ फॉरेन कॅपिटल. क्वेश्चन नंबर 4मध्ये पुन्हा सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे, भारतातील वित्तीय धोरणाची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत. व्हॉट आर द मेन गोल्स ऑफ फिस्कल पॉलिसी इन इंडिया. दुसरा आहे, 1976मध्ये जाहीर झालेल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची थोडक्यात माहिती द्या. राईट ब्रीफली अबाउट द नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ऑफ 1976. पुढचा प्रश्न आहे, कामगार राज्य विमा योजनेची माहिती लिहा. डिस्कस द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीम. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नियोजनाची उद्दिष्टे सांगा व स्पष्ट करा. स्टेट अँड एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लॅनिंग इन इंडिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नियोजनाच्या अपयशाची चर्चा करा. डिस्कस द फेल्युअर्स ऑफ इंडियन प्लॅनिंग. TY BComचा पेपर ह्या वर्षी होणार आहे, म्हणून मी हे पेपर अपलोड करते आहे. त्याचबरोबर अजून इतर विषयांचे पण पेपर माझ्याकडे अवेलेबल आहेत लास्ट इयरचे, तर 2018चे, तर ते मी तुमच्यासाठी नक्कीच अपलोड करेन. त्याचबरोबर 2016 आणि 17चे पण पेपर अवेलेबल होतीलच, तर ते सुद्धा मी अपलोड लवकरच करेन. थँक्यू. ऑल द बेस्ट स्टुडंट्स.